फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलबद्दल आपण चर्चा करणार आहोत. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटबद्दल आपली चर्चा झालेली आहे आणि तुम्हाला हे माहिती असणार आहे की इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस कंडक्टरमधून पास होतो तेव्हा तो स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, बरोबर. आणि हा शोध कोणी लावला? ओरेस्टेटने लावला. हे खूप बेसिक अंडरस्टँडिंग झालं. कल्पना करा, समजा तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा अशी परिस्थिती दिलेली आहे. हे आहे मॅग्नेटिक फील्ड. बेसिक अंडरस्टँडिंग, मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी ज्या लाईन्स वापरतात त्यांना मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात. त्या जर इक्वी डिस्टन्स आणि पॅरलल असतील तर त्या ठिकाणी असणारं जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते कसं असतं बाळांनो? कॉन्स्टंट और युनिफॉर्म असतं. कॉन्स्टंटपेक्षा युनिफॉर्म असतं हा शब्द योग्य. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे ज्याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. या आपल्याला व्हेक्टर जर चॅप्टर व्यवस्थित झालं असेल तर माहिती असेल हा व्हेक्टर काय करतो? डायरेक्शन दाखवतो त्या व्हेक्टरची. मग व्हेक्टर बीची डायरेक्शन आपल्याला एरोतून मिळाली, बरोबर. आता हे आहे मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यामध्ये समजा आपण कल्पना करूया की एक करंट कॅरिंग कंडक्टर आपण ठेवला. या पद्धतीने एक करंट कॅरिंग कंडक्टर आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. कसा ठेवलेला आहे? 10वीच्या मुलांचा विचार करता आपण परपेंडिक्युलर ठेवलेला आहे असंच फक्त गृहीत धरूया. कसा ठेवलेला आहे? परपेंडिक्युलर ठेवलेला आहे. कोणाला परपेंडिक्युलर ठेवलेला आहे? टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे जे आहे हे डायरेक्शन दाखवते कशाचं? मॅग्नेटिक फील्डचं. हे आहे मॅग्नेटिक फील्ड. हा कंडक्टर आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे कम्प्लिटली इन मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. आणि कसा ठेवला? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. कॅरिंग करंट याच्यातून करंट जात असतानाचा सिनॅरिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यातून करंट जातो आहे, बरोबर. त्याने स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेलं असणारच आहे. या परिस्थितीत हा जो कंडक्टर आहे विच इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲक्टेड अपॉन बाय फोर्स, याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं फोर्स ॲक्ट होतं. एक फोर्स ॲक्ट होतं, ठीक आहे. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. एक गमतीचा मुद्दा सांगतो तुम्हाला, खूप डिटेल सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला एक प्रश्न जाता जाता मी निर्माण करून जातो, ठीक आहे. सध्या फक्त एक मुद्दा घेऊया. व्हेक्टर एफ आपल्याला इथे आपण सांगितलं की एक करंट कॅरिंग कंडक्टर असेल, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला. कसा ठेवला? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. याच्यावर मॅक्झिमम फोर्स ॲक्ट होतं. एफ इज इक्वल टू ILB साइन थिटा आणि मग एफ इज इक्वल टू ILB हे मॅक्झिमम फोर्स ॲक्ट होतं. ते ILB साइन थिटा आणि मी ILB काय म्हणलं हे सोडून द्या. फक्त एक लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला की त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतं. पहिला व्हेक्टर एफ, दुसरा व्हेक्टर बी आणि आपण असं म्हणतो की करंट या दिशेने चाललेला आहे. करंट या दिशेने चालला आहे म्हणजे करंट सांगण्यासाठी तर दिशा लागते आणि दिशा ज्याचं एखादी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी जर डायरेक्शनची गरज असेल तर त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. करंटची तर आपण सांगतोय दिशा की करंट या दिशेने चालला इन द अपवर्ड डायरेक्शन किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन. माझा सिंपल प्रश्न आहे बाळांनो, विचार करा तुम्ही याच्यावर. मी याच्यावर आता लगेच बोलणार नाही. करंटला जर आपण इथं डायरेक्शन असं आहे म्हणतो तर आपण त्याला व्हेक्टर का म्हणत नाही? कारण की करंटला आपण बाळांनो स्केलर कन्सिडर करतो. स्केलर तुम्ही जसं प्रोनाउन्सिएशन करत असताल तसं अदिश राशी म्हणतो आपण. समजलं? हा मुद्दा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलमध्ये येत नाही. मी आपलं एक ॲडिशनल गंमत म्हणून तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. आता इथे 3 गोष्टी आहेत. एक आहे मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर आपण ठेवला आहे अँड देन इट इज ॲक्टेड अपॉन बाय फोर्स. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला याच्यासाठी कामाला येतो. या मॅग्नेटिक फील्डची जर आपल्याला दिशा दिलेली असेल, करंटची जर दिशा आपल्याला माहिती असेल तर हे जे काही फोर्स आहे जे कंडक्टरवर ॲक्ट होतं ते कोणत्या दिशेने ॲक्ट होतं हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कशाची गरज पडते? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा रूल एक्सप्लेन करण्यासाठी रूल फ्लेमिंगचा असेल, लेफ्ट हँड आपला असणार आहे, बरोबर. रूल कोणाचा असणार आहे? फ्लेमिंगचा. आणि आपण वापरणार आहोत आपला लेफ्ट हँड आणि त्याच्या सहाय्याने हा रूल समजून घेणार आहोत. फक्त समजून घ्या, हा जो रूल आहे त्यावेळेस कधी वापरतात? मॅग्नेटिक फील्ड, त्यात करंट कॅरिंग कंडक्टर ठेवलेला असेल, तो करंट कॅरी करत असेल, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो. ह्या फोर्सची दिशा शोधण्यासाठी आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरावा लागतो. म्हणजे 2 दिशा आपल्याला माहिती आहेत, मॅग्नेटिक फील्ड आणि करंटची. आपल्याला फोर्सची दिशा काढायची आहे. याच्यासाठी आपल्याला लेफ्ट हँड रूल वापरायचा आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो की तुमचा जो डावा हात आहे याची ही 3 बोटं आपल्याला उपयोगी पडणार आहे. कोणकोणती 3 बोटं? याला काय म्हणतात बाळांनो? काय म्हणतात? थंब. गुड. याला काय म्हणतात? 4 फिंगर. सर याला इंडेक्स फिंगर पण म्हणतात. गुड. 4 फिंगर पण म्हणतात आणि इंडेक्स फिंगर पण म्हणतात. याला काय म्हणतात? मिडल फिंगर. जरा लक्ष ठेवा, इंग्रजीतला आय अक्षर दिसतंय का? सो दिस इज मिडल फिंगर. सर हे काहीतरी म्हणत होतो तुम्ही, इंग्रजीतला आय अक्षर दिसतंय, बघू नंतर. मिडल फिंगर,
फोर फिंगर, थंब. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला सांगतो की डावा हात वापरायचा आहे तुम्हाला कशासाठी, फोर्स शोधण्यासाठी. सो आपण आपला डावा हात वापरलेला आहे. तो कसा वापरायचा आहे, हे 3 बोटं थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर आपल्याला स्ट्रेच करायचे आहेत. स्ट्रेच थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर ऑफ युअर लेफ्ट हँड in such a way that they are mutually perpendicular to each other. सर mutually perpendicular to each other म्हणजे चेक करा, थंब आणि फोर फिंगर याच्यातला अँगल किती, 90 डिग्री. फोर फिंगर मिडल फिंगरचा अँगल 90 डिग्री. मिडल फिंगर इथे या सगळे जरा थोड्या वेळ, या दोघांच्यातला अँगल 90 डिग्री. कोणाचा कोणाबरोबर सुद्धा अँगल काढा, म्युच्युअली आपसातला अँगल काढा, तो परपेंडिक्युलरच आहे. आलं लक्षात. सो आपण आपल्या डाव्या हाताचे हे जे काही 3 बोट आहेत, थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर, आज स्ट्रेच कसे स्ट्रेच केलेले आहे, सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ 2 डायरेक्शन्स आपल्याला माहिती असतील तर, इफ आता रिप्रेझेंटेटिव्ह पद्धतीने काढू. दिस इज युअर थंब, दिस इज युअर फोर फिंगर अँड दिस इज युअर मिडल फिंगर. इफ फोर फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, if four finger is in the direction of magnetic field, middle finger is in the direction of current, then direction कशाची हवी आपल्याला, फोर्सची, then thumb gives the direction of force, then thumb gives the direction of force. समजलेलं आहे. काय काय सांगितलं मी, स्ट्रेच करून झालं वगैरे वगैरे, ठीक आहे. फक्त पुढे पहा, फोर फिंगर गिव्स इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फोर फिंगर कोणत्या दिशेने धरायचं, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. मिडल फिंगर कोणाच्या दिशेने जसं धरायचं, इन द डायरेक्शन ऑफ करंट. देन थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ फोर्स. सर कसं दाखवा, पहा, फोर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ठेवलं डावा हात, लेफ्ट हँड रूल. फोर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट, मिडल फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट. थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो फोर्सची डायरेक्शन तुमच्या दिशेने. मग मी हे कसं दाखवणार, मी डायग्रॅममध्ये असं दाखवू शकतो, किंवा जर माझ्या दृष्टीने जर दाखवायचं झालं तर मग याची डायरेक्शन मी कशी दाखवू शकतो, क्रॉसने दाखवू शकतो. माझ्या दृष्टीने मी म्हणतोय. सर असं का म्हणताय तुम्ही, बाळांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला फिजिक्समध्ये मॅग्नेटिक फील्ड किंवा एखाद्या ठिकाणचं डायरेक्शन दाखवण्यासाठी असे क्रॉस वापरलेले दिसतील, किंवा कधी कधी असे टिंब वापरलेले दिसतील. याचा अर्थ काय, सर रांगोळी काढली, गुड, चांगली कल्पना शक्ती. त्याच्या पुढे जा. हे काय आहे माहिती आहे, हे विशिष्ट पद्धतीचं साईन कन्व्हेन्शन आहे. म्हणजे कसं, रामायण महाभारताच्या मालिका रिपीट टेलिकास्ट होत आहेत, बरोबर आहे ना. आता कल्पना करा, रामाने रावणास बाण मारला, पॅसिव्ह व्हॉइस, राम किल्ड रावणा. ॲक्टिव्ह व्हॉइस, मग ते पेसिव्ह व्हॉइसमध्ये करताना वगैरे वगैरे, बरोबर. सर इंग्लिश नाही, बॅक टू द ट्रॅक, सायन्सला आलो. मग हा जो बाण आहे तुम्हाला समजा मी मारला आहे फेकून, बाण तुमच्याकडे येतो आहे, काय दिसणार बाळांनो, तुम्हाला त्याचं टोक दिसणार. सो हे जे टोक आहे ते काय इंडिकेट करतं, फेक्टर इज कमिंग टुवर्ड्स यू, फेक्टर इज कमिंग टुवर्ड्स यू. जर हे टोक आहे तर थोडक्यात आपलं वहीचं पान, त्याच्यामध्ये आपण काय केलं, किंवा पुस्तकाचं पान, त्यात असं टिंब काढलेत, तर समजून घ्यायचं की इथून जे काही फेक्टर आहे ते परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर आहे आणि इट इज कमिंग आउटवर्ड ऑफ द पेज, त्या पानाच्या ते बाहेर येत आहे, ठीक आहे. आणि समजा आपल्या पुस्तकामध्ये डायग्रॅममध्ये हे असं क्रॉस दाखवलेलं असेल तर काय होणार, तर एक समजून घ्यायचं साधं. समजा बाण तुम्ही बाण फेकून मारलाय, किंवा बाण मारला तुम्ही धनुष्यबाणातून, माझ्या दिशेने येतोय, तर तुम्हाला त्या बाणाचा क्रॉस दिसणार, पाठीमागचा भाग. सो आपल्याला हा क्रॉस काय सांगतो की तो वेक्टर काय होतोय, हां थोडीशी गंमत, थोडासा प्रॉब्लेम काय झाला, टिंब आहे, बरोबर, टिंब माझ्याकडे येतो, तो काय सांगतो की तो माझ्याकडे येतोय. क्रॉस काय सांगणार आहे की ते तुमच्याकडे जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेज आहे, त्या पेजमध्ये आपण क्रॉस पाहतोय, याचा अर्थ तुम्ही निष्कर्ष काय करणार, इथं जो कोणी व्हेक्टर असेल तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे टू द पेज अँड गोईंग इनसाइड द पेज. समजलं. सो ह्या 2 ॲडिशनल गोष्टी माहिती असू द्या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये. आपल्याला कधी कधी काय वाटतं, स्टेटमेंट पाठ करा, झालं 2 मार्क पडले, 1 मार्क पडले. ह्या ॲडिशनल गोष्टी ज्या तुम्हाला 11वी 12वीला नक्कीच उपयोगी पडणार आहेत. मग इथे माझ्या दृष्टीने हा जो व्हेक्टर आहे तो तुमच्याकडे येतोय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. बघा ना, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फोर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट, थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ फोर्स आतल्या दिशेने, तुमच्या दिशेने. माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर मी काय सांगणार, मग इथे क्रॉस घेणार, बरोबर, कारण की फोर्स तुमच्याकडे येते, माझ्या दृष्टीने बाण तुमच्याकडे मारलेला आहे, मला त्याचा टोक दिसणार. आलं लक्षात, समजतंय, ठीक आहे.
काय शंका इथपर्यंत? सो काय काय स्टेटमेंट सांगितलं बाळांनो, मी तुम्हाला हिंट देतो मी शेवटी कसं लक्षात ठेवायचं. पण आत्ता स्टेटमेंट काय ठेवलं, लक्षात ठेवलं, स्ट्रेच थंब फोरफिंगर मिडल फिंगर ऑफ दी युअर लेफ्ट हँड इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ फोरफिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर गिव्स इज इन द डायरेक्शन ऑफ करंट, देन थंब गिव्स दी डायरेक्शन ऑफ फोर्स. यांना म्हणा पॉईंट आणि याला म्हणा गिव्स, कारण की आपण फोर्सची डायरेक्शन काढतो आहोत, आपल्याला ती मिळाली पाहिजे. ह्या दोघांना पॉईंट हा शब्द वापरायचा. शेवटी परत एकदा सांगतोय, काय करणार आहोत आपण, स्ट्रेच कोण थंब forefinger middle finger of your left hand in such a way that they are mutually perpendicular to each other. Then if forefinger points the direction of magnetic field, middle finger points the direction of electric current, then thumb gives the direction of force. या दिशेने याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स तुमच्याकडे येणारा असणार आहे. सर हिंट सांगणार होता तुम्ही, हेच आपल्याला आवडतं ना अख्ख्या लेक्चरमधलं ट्रिक. आता मे बी ती बालिश वाटेल, पण इट्स ऑन यू की कसं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला ती पटली तर घ्या, नाही तर तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. मी काय लक्षात ठेवलं असतं माहिती आहे का तुमच्या जागेवर असेल तर, एफ हा फील्ड दाखवतो, मॅग्नेटिक फील्ड, एफ फॉर एफ. सर मग एफमध्ये फोर्स पण येतो, आम्ही कन्फ्यूज होऊ शकतो. नाही होणार, दम धरायचा, धीर धरायचा, सब्र का फल मीठा होत आहे. हे जे फोर फिंगर आहे त्यातला एफ आपल्याला आठवण करून देतो फील्डमधल्या एफची, सो मॅग्नेटिक फील्ड. मग अशी मी सांगितलं मिडल फिंगर इंग्रजीतलं आय अक्षर, मिडल फिंगर इंग्रजीतलं आय अक्षर, सो मिडल फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट. आणि बाळांनो आपण माणूस आहोत. सर काय नवीन गोष्ट सांगितली का तुम्ही आम्हाला? जन्मापासून माहिती आहे आम्हाला आम्ही माणूस आहे. पुढे चला, माणसाचं बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळं वैशिष्ट्य हे आहे बाळांनो, आपला जो अंगठा आहे तो बाकीच्या सगळ्या बोटांना पोचतो, म्हणून आपण ग्रिप करू शकतो, फोर्स अप्लाय करू शकतो. कळलं? सो थंब म्हणलं की गोंधळच नाही झाला पाहिजे, थंब फोर्स, थंब म्हणलं की काय आलं पाहिजे, फोर्स आलं पाहिजे. लक्षात आलं? लक्षात आलं का? समजलं का? सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलबद्दल मी बोललेलो आहे, हे लक्षात ठेवायचं. थंब फोर्स, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर करंट, आणि स्ट्रेच कशी करायचे आहेत आपले लेफ्ट हँडची बोटं परपेंडिक्युलर टू इच अदर. प्रत्यक्ष तुम्हाला हे वापरता आलं पाहिजे. समजलेलं आहे? पुढच्या एखाद्या मॉड्यूलमध्ये आपण राईट हँड थंब रूल वापरू. हा ॲक्च्युली पुस्तकामध्ये राईट हँड थंब रूल आपल्याला आधी आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नंतर आहे. पण एक स्वतंत्र मॉड्यूल मी तयार करेल ज्याच्यामध्ये मी राईट हँड थंब रूलबद्दल सुद्धा तुम्हाला बोलताना दिसेल. समजले? ठीक आहे. जर शंका असली तर तुम्ही मला आपल्या ॲपवर किंवा आपल्या ग्रुपवर तुम्ही मला